मित्रहो, मी पूनम पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जसजसं उन्हाळा सुरू झालाय तसतसं वाटतं की मनाला काहीतरी शीतलता हवी, काहीतरी थंड थंड खायला हवं। मग बाहेरचं काहीतरी कोल्ड्रिंक घेतलं की असं होतं की त्याचे साईड इफेक्ट जास्त होतात। मग मी असा विचार करत होते की काहीतरी हेल्दीही असावं आणि ज्याचे साईड इफेक्टही होणार नाहीत अशी कोल्ड्रिंक्स तुम्हाला जाणून द्यावीत। म्हटलं की अशी मी घरच्या घरी जी आम्ही दरवर्षी बनवतो अशी सहज सोपी 5 कोल्ड्रिंक्स मी तुमच्यासाठी घेऊन आले की ज्याचे काहीच साईड इफेक्ट नाहीत। चला तर मग बघूया मी ही कोल्ड्रिंक्स कशी बनवते ते। पहिलं कोल्ड्रिंक आपण बनवणार आहोत जे सगळ्यांच्याच घरीच बनवलं जातं, तरीही बऱ्याच जणांना ते माहीत नाही। सहज सोपं प्रत्येकाच्याच घरात बनवलं जाणारं पण तितकंच हेल्दी तरतरी आणणारं म्हणजे आपलं लिंबू सरबत। चला तर मग बनवूया लिंबू सरबत। फार काही साहित्य मी घेतलेलं नाहीये। साहित्य म्हणजे काय, एक लिंबू सरबत आहे म्हणलं लिंबू लागणारच, साखर, मीठ, थोडासा खायचा सोडा, पाणी आणि मग थंडता हवी म्हणून बर्फ। बर्फ घेणंही ऑप्शनल आहे, नाही घेतला तरी चालेल। मी हे पाणी फ्रीजमधलं घेतलेलं नाहीये, माठातलं घेतलंय। तुम्हाला जर म्हणजे जसं योग्य वाटेल, तुम्हाला जर फ्रीजमधलं हवं असेल तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी घेऊ शकता। मग मी काय केलं पहिल्यांदा असं केलं की ग्लास घेतला। ग्लासमध्ये साधारणतः 200 मिलीचा ग्लास आहे, त्याच्यासाठी मी 2 टेबलस्पून साखर घातली, चिमूटभर मीठ घातलं आणि चिमूटभर खायचा सोडा घातला। खायचा सोडा ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर खायला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। खायच्या सोड्यानं पचन चांगलं होतं म्हणून मी इथं खायचा सोडा घेतलाय, तुम्ही नाही घेतला तरीही चालेल। मी मग ह्याच्यामध्ये काय केलं की लिंब घेतलं। एका ग्लाससाठी अर्ध लिंबू सफिशियंट आहे। मग मी याच्यामध्ये पाणी घातलं आणि साखर विरघळेपर्यंत स्टर करून दिलं। आता मी थोड्या कालावधीसाठी हे असंच बाजूला ठेवते, तोपर्यंत आपण बाकीचे दुसरं हे करून घेऊ, म्हणजे मला साखर विरघळावी नाही लागणार, ती त्याची तीच विरघळून जाईल। मग मी ह्याच्यासाठी असंच एक म्हणजे शोभेचे भाग म्हणा किंवा काही म्हणा, मग मी ह्याच्यामध्ये बर्फाचे 2 खडे टाकून दिले। हे मी थोड्या वेळासाठी सेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिले। आता आपण बनवतोय दुसरं पेय, तेही बनवा अतिशय सोपं आहे, तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी पिलंच असेल। ते म्हणजे आपलं सगळ्यांचं कोकणातलं अप्रतिम पेय म्हणजे आपलं कोकम सरबत। चला तर मग बघूया कोकम सरबत कसा बनवायचा ते। यासाठी साहित्य अगदी सोपं आहे। ह्याच्यासाठी मी घेतले इथं कोकम आगळ। तुमच्याकडे जर कोकम सरबत असेल तरी ते घेतलं तरी चालेल। कोकम आगळ आणि कोकम सरबत मध्ये काय फरक असतो तर कोकम आगळ मध्ये साखर नसते, कोकम सरबत मध्ये साखर असते। इथं घेतले मी साखर, मीठ आणि बर्फ आणि पाणी, बस एवढ्या साहित्यात ही रेसिपी तयार होते। चला तर मग बनवूया आपण कोकम सरबत। इथं मी घेतलेला एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये एक ग्लास म्हणजे हा साधारणतः 200 ते 250 मिलीचा ग्लास आहे। ह्याच्यासाठी मी 2 मोठे चमचे हे टाकून घेतलं, काय कोकम टाकून घेतलं। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकली, चिमूटभर मीठ टाकलं आणि पाणी टाकलं आणि चमचाने ढवळून घेतलं। वरतून ह्याच्यासाठी बर्फाचे 2 खडे टाकते। बर्फाचे खडे ऑप्शनल आहेत टाकणं, तुम्हाला जर योग्य वाटत असेल तरी टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। बरेच जण कोकम मध्ये असू देत किंवा सरबत मध्ये असू देत सब्जाच्या बिया टाकतात, ज्या माझ्या घरी टाकल्या जात नाही। तुम्हाला जर त्या आवडत असतील तर त्या तुम्हीही त्यामध्ये त्याही ऍड करू शकता। मग हेही आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। तिसरी रेसिपी जी आपण बनवणार आहोत ती सहज सोपी आहे पण बनवायला तितकीच हेल्दीही आहे। मग चला तर मग बनवूया मठ्ठा, अर्थातच मसाले ताक कसं बनवायचं ते। साहित्य अगदी सोपं आहे। मी इथं घेतले अर्धा लिटर ताक, मीठ, हिरवी मिरची, आलं आणि लसणीच्या 3 पाकळ्या। इथं जिरं वगैरे पण लोक घालतात पण मी वापरत नाही, मी एवढ्याच साहित्यामध्ये माझ्या घरी मठ्ठा बनवला जातो तसाच मठ्ठा आपण बनवूया। काय करायचं, हे सगळं एकत्र करून घेतलं
आणि ते चेचून घेतलं. नीट व्यवस्थित ठेचल्यानंतर हे जी पेस्ट होती ती ह्याच्यामध्ये टाकून दिली. त्याबरोबरच थोडंसं मीठही चवीनुसार ह्याच्यामध्ये टाकून दिलं. मग काय केलं, हे व्यवस्थित हलवून घेतलं. ह्याच्यावर असं होऊ शकतं की जिरे घालतात, मिरपूड घालतात, पण माझ्याकडे असा साधा मठ्ठा बनवला जातो. तुम्ही फार फार तर कोथिंबीर ॲड करू शकता, पण मी सहसा म्हणजे नाही घालत कोथिंबीर. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आता फक्त काय करायचं, आपलं जे हे ताक आहे ते एका गाळणीच्या साह्यानं एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचं. तुम्ही म्हणाल की फक्त ठेचून ह्याच्यामध्ये घातले आणि लगेच गाळले, ह्याच्यात चव उतरणार आहे का? तर चव उतरते, तुम्ही टेस्ट करून बघू शकता. अशा तऱ्हेने आपली जी तिसरी रेसिपी आहे मठ्ठा तयार आहे. आता आपण ही पण रेसिपी चौथी जी आपली रेसिपी आहे ती आहे लस्सी. अगदी मार्केटमध्ये मिळते तशी लस्सी माझी आजी घरी बनवते आणि सहज सोप्या पद्धतीनं बनवते, की असं वाटणारही नाही की तशी परफेक्ट लस्सी आपली घरी होईल, आणि तेही इतक्या कमी साहित्यात. साहित्य खूपच कमी घेतलंय मी इथं. मी घेतलेलं आहे दही. आता दही दुपारची वेळ टळून गेले, त्याच्यामुळे दही फार काही शिल्लक नव्हतं घरी. तरी पण 1 ग्लास म्हणजे जर हवे असेल तर अर्धा ग्लास तुम्ही दही आणि अर्धा ग्लास दूध घ्यायचं. इथं माझं दही थोडंसं कमी आहे. अर्धा ग्लास दही, अर्धा ग्लास दूध आणि साखर, बस एवढ्याशा साहित्यामध्ये आपली लस्सी तयार होते. मग मी हे काय केलं तर दह्याच्याच भांड्यामध्ये, जे भांडं होतं त्याच्यामध्ये हे दही परत टाकून दिलं. त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि तुम्हाला जशी जेवढी आवश्यक आहे तेवढी तुम्ही साखर इथं घालू शकता. मी साधारणतः इथं 2 टेबलस्पून साखर घातली आणि मग मी रवीच्या साह्याने हे ढवळून दिलं. तुम्ही जरी रवीच्या साह्याने नाही ढवळत, मिक्सरला लावलं तरीही चालेल. तुम्ही आवश्यक असेल तर मिक्सरचा वापर करू शकताय, पण माझ्या घरी हे म्हणजे लस्सी अशीच केली जाते रवीच्या साह्याने. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. आता दूध आणि दही एकत्र खाणं हेल्दी आहे का, हाही एक प्रश्न पडू शकतोय. पण ते एवढं असं माझ्या घरी तरी वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने लस्सी बनवली जाते. मला तुम्हाला ओरिजिनल रेसिपी दाखवायची होती म्हणून मी असा व्हिडिओ घेतलेला आहे. आता मग ही लस्सी आपण एका ग्लासमध्ये ओतून घेऊया. परफेक्ट थिकनेस आहे, मार्केटमध्ये मिळते तशीच आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही चेरी घालू शकता, पण सहसा मी गरज नसेल तिथं वेलदोडे, चेरी, कोथिंबीर असं घालणं टाळते, कारण मला असं वाटतं की ज्या गोष्टी आहेत त्यांना त्यांची ओरिजिनल चव यावी, म्हणून मी हे ठेवून दिलं. पाचवी जी आपली रेसिपी आहे ती आहे सोलकढी, जी ऑलरेडी माझ्या घरी बनवलेली होती, त्याच्यामुळे मी आता परत तिचा व्हिडिओ बनवलेला नाही. जशी आहे तशी सोलकढी घेतली. आपले 5ही कोल्ड्रिंक्स इथे तयार आहेत. हे हेल्दी आहेत आणि ह्याचे काही साईड इफेक्टही आपल्याला होणार नाहीत. मग ह्यांची कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा, आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.